नमस्कार. मोहिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पुढच्या आठवड्यात नारळी पौर्णिमा येते. बहुतेक वेळा नारळी पौर्णिमेच्या दिवशी गोड नारळी भात, नारळाची बर्फी असंच केलं जातं. तर आज आपण जरा नारळी भाताचा वेगळा प्रकार बघूयात, तिखट नारळी भात. त्याच्या आधी आता आपण साहित्य बघूयात. मोकळा शिजवलेला पांढरा भात, 1 वाटी नारळ खवलेला आणि फोडणीसाठी मोहरी, जिरं, उडदाची डाळ, हिंग, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, थोडंसं आलं, मीठ, लिंबू आणि वर्ण सजावटीसाठी कोथिंबीर. चला आता आपण करूयात तिखट नारळी भात. तर सगळ्यात आधी आपण गॅस चालू करूयात. नंतर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल तापलं की त्याच्यात आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी जरा चांगली तडतडू देत. मोहरी आता चांगली तडतडली आहे. आपण आता थोडं त्याच्यात जिरं घालूयात. गॅस थोडा बारीक करूयात आणि आपण त्याच्यात उडदाची डाळ, त्यानंतर थोडासा हिंग, लाल सुक्या मिरच्या 4 ते 5 आणि कढीपत्ता हे घालूयात आणि हे चांगलं परतून घेऊयात. आता याच्यातच आपण थोडंसं किसलेलं आलं घालूयात आणि परत एकदा आल्याचा थोडा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात. आता आपण ह्याच्यात हा आपण मोकळा करून घेतलेला भात घालूया. भात अगदी हलक्या हाताने हलवायचा आहे. आता त्यात आपण खवलेला ओला नारळ घालूयात आणि परत एकदा थोडंसं हलवून घेऊयात. आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि एक अर्धा लिंबू पिळूयात. आता आपला हा कोकोनट राईस तयार आहे. वरनं आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरूयात आणि हलक्या हाताने एकदा हलवून घेऊयात. तर असा हा आपला तिखट नारळी भात सर्विंगसाठी तयार आहे. वरनं थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता आपला हा कोकोनट राईस तयार झालेला आहे. तुम्हीही करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा मी अशाच नवीन आणि जुन्या रेसिपी घेऊन येत राहीन. धन्यवाद.